मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे। घाट परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत। टँकर अपघातानंतर वाहतूक सुरळीत झाली होती, मात्र वाढत्या वाहन संख्येमुळे परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे। टँकर अपघातानंतर गुरुवारी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली होती, मात्र सलग सुट्ट्यांमुळे शुक्रवारी पहाटेपासून मुंबईत अडकलेले प्रवासी मोठ्या संख्येने पुण्याकडे निघाल्याने खालापूर टोल नाक्यापासून बोर घाटातील अमृतांजन ब्रिज पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पुण्याकडे जाणारी काही वाहतूक मुंबई मार्गिकेवर वळवली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील बोरघाटातील शिंगरोबा मंदिर परिसरात पाईप घेऊन जाणारा ट्रक बंद पडल्याने वाहतूक मंदावली आहे। त्याच मार्गावरून एकविरा देवीच्या पालखीचेही मार्गक्रमण सुरू असल्याने अडचण वाढली आहे। बंद पडलेला ट्रक हटवण्याचे आणि काही अवजड वाहने बाजूला पार्क करण्याचं काम सुरू आहे। घाट परिसरातील कोंडी लवकरच कमी होईल असा प्रशासनाचा विश्वास आहे।